वद्यषष्टीच्या 5व्या दिवशीच्या युद्धात आमच्या सेनेने केलेल्या मकराकृतीवर अर्जुनाची शेन पक्षाकृती पांडव सेना चालून आली. सर्व कुरुक्षेत्राभोवती अंकुश, दंड, पालान, खंडित, पाती, भग्न रथचक्र यांचे ढीग साचले होते. हात, पाय, मस्तक, धड यांचे पर्वत उभे होते. मैनाक पर्वतावरील गृथ, कुकर, कुररी ह्या मांसभक्षक पक्ष्यांचे थवेचे थवे युद्धभूमीभोवती उतरायला सुरुवात झाली होती. पाचव्या दिवसाचा नायक होता भूरिश्रवा. त्यानं सत्यकीच्या 10 पुत्रांना यमसदनाला धाडून पुन्हा सत्यकीला अंगावर घेतलं होतं. अभिमन्यू आणि लक्ष्मण यांतील श्रेष्ठ कोण ते ठरत नव्हतं. सारंग पक्षाच्या आकाराची कुरुसेना 6व्या दिवशी रणांगणावर उतरली तेव्हा समोर पांडव सेनेचा विशाल मकर पाहून पितामहही थरकले असावेत, कारण त्यांच्या समक्ष रथातून खाली उतरून हाती गदा घेतलेला भीम, क्रोधानं द्रोण, अश्वत्थामा, शल्य यांचे रथ एकामागून एक उलटे करून उचलून सरळ दूर फेकू लागला. त्याचं धैर्य धोकादायक ठरू नये म्हणून धृष्टद्युम्नानं त्याला थोपवून पुन्हा रथारूढ केला. त्यानं मूर्छित केलेल्या दुर्योधनाला समारंगणाबाहेर काढण्यासाठीही अश्वत्थाम्याला मार्ग सापडत नव्हता. असे कुरु सैनिक धृष्टद्युम्न, भीम आणि अर्जुन यांच्या आक्रमक हल्ल्यांना घाबरून स्वैर पळत होते. युद्धाचा निर्णय दूरच राहो, पण सैन्याला एकत्र बांधण्याची साधी हातोटीही पितामहांकडं नव्हती असं कोण म्हणू शकलं असतं. पण काही घडत नव्हतं, कधीच घडणार नव्हतं. 7व्या दिवसही निघून गेला. पराभवाची दाट छाया माझ्याच काय पण सर्वच योद्ध्यांच्या मनाभोवती दाटू लागली. 25 लाखांची अफाट सेना आणि अनुभवी सेनापती असून युद्ध कुरूंच्या दृष्टीने एक पाऊल सुद्धा पुढं सरकत नव्हतं. का सरकत नव्हतं? 8व्या दिवशी रात्री संत्रस्त आणि चिंतामग्न झालेले शकुनी मामा आणि दुर्योधन माझ्या शिबिरात आले. कर्ण हाती शस्त्र घे, श्रीकृष्णाची प्रतिज्ञा सुद्धा आता भंग पावली आहे. चल, तुझ्या नेतृत्वाखाली पितामहांना अर्धरथी म्हणून लढायला भाग पाडीन मी. दुर्योधनाचा शब्दनुशब्द त्याच्या हृदयाची असहाय्य व्याकुलता स्पष्ट व्यक्त करीत होता. मृत्यूच्या द्वारात माणसाच्या 2च प्रतिक्रिया होत असतात, एक पराकोटीच्या क्रौर्याची किंवा पराकोटीच्या हळवेपणाची. तो हळवा झाला होता. कर्ण म्हणजे केव्हाही युद्धात रथाला जुंपावा असा जणू घोडा वाटत होता त्याला. मित्रा, सर्वांच्या प्रतिज्ञा भंगतील, धरतीचं उदर भंगेल, कर्णाची प्रतिज्ञा मात्र कधीच नाही भंगणार. तुला जर खरोखरच माझी सेनापती म्हणून आवश्यकता वाटत असेल तर पितामहांना शस्त्र टाकून दूर व्हायला सांग. मी दुर्योधनाला वाटेला लावलं. कुरूंची 10 लाख सेना कामी आली होती. पितामहांचं क्रूर द्यूत काही थांबत नव्हतं. त्यांना मोहाचे प्रेमाचे पाश त्यांना सोडता आले नव्हते. माझ्या शिबिरातून बाहेर पडलेला दुर्योधन तडक पितामहांच्या शिबिरात शिरला असं मला कळलं. त्यांची काय बोलणी झाली ते मला कळलं नाही, पण दुर्योधनानं त्यांना स्पष्टपणे सेनापती पदाचा त्याग करायला सांगितलं असावं, कारण 9व्या दिवशी सर्वतोभद्र आकारात सैन्य रचना करून पितामहांनी पांडवांना संत्रस्त करून टाकलं. शतानिकासारखा महारथी ठार करून आशेचे नंदादीप उजळले. आता काहीतरी घडेल अशी आकांक्षा निर्माण झाली. दशमीची चंद्रकोर माथ्यावर घेऊनच त्या रात्री निर्धास्त कुरूंची शिबिरं विसावली होती. दृश्यद्वतीचं पात्र खळाळत धावतच होतं. त्याला धवल वर्ण युद्धभूमीवरची रक्तगंगा मिळाल्यानं लाल झाला होता. नियती गरगरत होती. चांगले 9 दिवस. वद्य एकादशीचा दिवस आला. युद्ध सुरू झाल्यापासून 10वा दिवस उजाडत होता. नेहमीपेक्षा थंडीचा कडाका थोडा अधिक जाणवू लागला. युद्धभूमी धोक्याचे पटल सोडायला तयार नव्हती. आकाशी झोकाळलं होतं. सूर्योदयाबरोबर प्रलयध्वनी ऐकण्याचा सराव झाल्यामुळं दृश्यद्वतीला किनाऱ्यावरची शांतता पाहून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मलाही काहीतरी चुकल्यासारखंच वाटू लागलं, कारण समोर उभा राहिलेला दुर्योधन जे सांगत होता त्यावर कसा विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं.
काल रात्री पितामहांच्या शिबिरात युधिष्ठिर येऊन गेला. त्यांच्या संवादात वारंवार शिखंडीचा निर्देश होत होता. दुर्योधनाचे शब्द माझं मस्तक सूत्र करीत होते. सेनापती असताना पितामहांनी युधिष्ठिराची एकांतात भेट घेतलीच का? त्याच्याशी घटकाभर विवाद केलाच का? आणि इतकं करून पुन्हा सर्वांना अंधारात का ठेवलं? कोणत्या योजना आखण्यात आल्या? शिखंडीचा त्यात काय संबंध? काहीच अर्थसंगती लागत नव्हती. युवराज दुर्योधना, आज माझ्या सहनशीलतेचा खरोखरच कडेलोट होतो आहे. आज पांडवांपेक्षा एकतरी विख्यात महायोद्ध्याला पितामहांनी पाडलं नाही तर स्वतःचं पतन स्वीकारावं. मी हाती शस्त्र धरीन. जर आज यापैकी काहीच घडलं नाही तर तू माझ्या शिरी चढवलेला राजमुकुट तुझ्या पायांशी टाकून मी चंपानगरीचा मार्ग स्वीकारेन. 10 दिवस रणवाद्यांचे आणि शस्त्रास्त्राचे ध्वनी धरून ऐकून आता मला काहीच ऐकू येईनासं झालं आहे. माझं रणांगण प्रिय वायुजित दिवसेंदिवस थकत चालला आहे. जैत्र रथाबरोबरच माझ्या कीर्तीवर धूल साचते आहे. जा, पितामहांना सांग की एकतर युद्धाची कोंडी फोडा, नाहीतर कर्णाचा कंठनाळ फोडा. दुर्योधनाला रणांगणावर धाडताना निर्वाणीचा संदेश देताना अगतिकतेची पोकळी लपवणं मला शक्य नव्हतं. तो तर निघून जाताच मी वायुजितासह आणखी 4 शुभ्र घोडे जैत्ररथाला जुंपले. ज्यानं जीवनभर माझ्या सुखदुःखाचा वाटा स्वतःचाच म्हणून सहर्ष उचलला होता, त्या शोणाच्या समाधीवर पुष्पमाला चढवण्याचं कर्तव्य मागं राहू नये ही तीव्र मनीषा होती. कुरुक्षेत्र सोडून राजनगर एका हाती टाकून विराटाच्या सीमावर असलेल्या त्याच्या समाधीकडं माझा रथ धावू लागला. रणवाद्यांचे कलकलाट मागं पडले. संध्याकाळपर्यंत परतनंच भाग होतं. दोहो बाजूस 2-2 साथीदार घेऊन मला नेहमी शोणासारखाच वाटलेला वायुजित शेपटीचा पिसारा फुलवीत दौडू लागला. त्याच्या शेपटीच्या झुपक्यातील अगणित दाट अशा शुभ्र केशांसारख्याच शोणाच्या आठवणीच असंख्य होत्या, शुभ्र होत्या. यमुनेच्या तीरावर उभ्या असलेल्या शोणाच्या निस्तब्ध समाधीचे दगड दृष्टिक्षेपात येताच मला हात उंचावून बोलावू लागले. वसुदाता, ये. क्रूर आणि अन्यायी जगाला तुझं मन कधीच कळलं नाही. सांग, तुला काय सांगायचं असेल ते माझ्या कानात सांग. हा सारथी आपली सुखदुःख उरात जतन करून ठेवणार नाही असं का वाटतंय तुला? मी जिवंत असतो तर सूर्यपुत्रा, तुझ्या रथाच्या घोड्यांचे वेग मी वागविले असते. तुझं लोहत्राण तुझ्या देहावर चढविलं असतं. पण उलट आज तूच माझ्यावर फुलं चढविणार आहेस. कशाला आणली आहेस ती पुष्पमाला? लहानांना कोणी कधी फुलं अर्पित नसतात. यमुनेचा शांत गंभीर प्रवाह आणि त्याची समाधी सगळं माझ्याप्रमाणेच अबोल होतं. पण अबोलपणाचा बोलका जिव्हाळा मी अनुभवित होतो. यमुनेच्या स्वच्छ पात्रात मुखक्षालन करून हातातील पुष्पमाला समाधीवर वाहताच मन शांत झालं. पात्राकडं पाहताना अश्वत्थाम्यानं असेच कधीतरी ऐकवलेले उद्गार मनःचक्षुसमोर उभे राहिले. जीवन ही जन्म मृत्यूच्या तासातून वाहणारी नदी आहे. येतो शोण. गुडघे टेकून मी समाधीला वंदन केलं. मावळतीची सौम्य किरणं पाठीवर घेत वायुजित पुन्हा कुरुक्षेत्राकडं धावू लागला. आता कसलीच चिंता नव्हती. पायात अडखळणारं काही नव्हतं. मागं वळायचं कारण नव्हतं. तो पुरा दिवस दौड करीत युद्ध थांबवण्याचा संकेत करणारं रणशिंग वाजत असतानाच मी रथ माझ्या शिबिरासमोर आणला. सगळं कसं शांत भासत होतं. नेहमी एकमेकांच्या पराक्रमाचं तोंडभर वर्णन एकमेकांना ऐकवीच परत शिबिराकडं फिरणारे सैनिक मला कुठंच दिसेनात. इतकी नीरव भयान शांतता का? युद्ध थांबलं असूनही सैनिक मागं का फिरकत नाहीत? काय झालं? भयंकेची तीव्र सनक सावरतच मी वायुजिताला रथापासून मोकळं केलं. एक टिटवी दृशद्वतीच्या काठानं कर्कशपणे केकाटत पळाली. तिची किंकाळी मला कशीतरीच वाटली. संध्या छायेचा धूसर प्रकाशही अस्पष्ट होत होता. वद्य एकादशीचा सघन काळोख दोन्ही सैन्याच्या शिबिरांभोवती दाटत होता. पलिते उजळूनही तो दूर करता येणं शक्य नव्हतं.